हॅलो अँड वेलकम टू आवर चॅनल गाईज. आज आहे दिवस 7वा. आम्ही गोव्यापासून फिरत आता आलेलो आहे मालवणमध्ये आणि मग मालवणवरून आता आम्ही आलो राजापूरला. तर आज मी तुम्हाला शो करते की आमच्या काकांचं गावातलं घर कसं आहे. सो आम्ही तुम्हाला एक छोटीशी टूर करते. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, हे असं प्रकारामध्ये आमच्या काकांचं घर आहे. हे तुम्हाला मी दाखवते. इथे देवघर आणि वरती टेरेस आहे. मग हे तुम्हाला नंतर शो करते. आधी आपण जाऊया मेन घरात. इथे आम्ही चेंजिंग रूमसाठी आहे. हे आहे आमचं किचनवर आमची मावशी बघा जेवण करते. आणि इथे बघा मम्मी मच्छी घेऊन आली आहे बघा. इथे मागे कोंबड्या आहेत. इथे आई आहे. इथे बघा मावशीने इथे मस्त गरमागरम पोहे केले आहेत. मला गावातलं घर किती सुंदर आहे. इथे वॉशरूम आहे. आता तुम्हाला दाखवली वरचं टेरेस. आता मी तुम्हाला यांचं टेरेस शो करते आणि देवघर शो करते कशा प्रकाराने आहे. बाप्पा प्लेट बीट सगळ्याकडे पडले. सो हे बघा, हे यांचं देवघर आहे मोठं व्यवस्थित असं. इथे पण यांनी रूम चेंजिंग रूमसाठी ठेवलं आहे. जास्त लोक आली तर आपण म्हणजे चेंज करू शकतो. इथे पण एक किचनचा ओटा आहे आणि हा मागचा दरवाजा आहे. मस्त एकदम. नारळाचं झाड आहे. कालच मस्त 2 नारळ ढपाढप पडले होते बघा. ही पूर्ण असं लुक आहे. मागचं गार्डन असं त्यांनी म्हणून तुळशी कढीपत्ता यांच्याकडे भरपूर प्रचंड प्रमाणात आहे. ती मागचं बॅकग्राऊंड. तिथे मम्मी मच्छी साफ करते. असं मी तुम्हाला वरती घेऊन जाते. ओके, इथे पण एक स्पेअर वॉशरूम आहे यांच्याकडे. आता आपण जाऊया वरती टेरेसवरती. व्ह्यू तर एकदम सुंदर आहे. वरून सगळं तुम्हाला इझिली दिसतं. हे बघा केळीची नारळाची. इथे आपण काल बघितलं हे फणसाचं होतं. हे वाला हे झाड आहे शेजारपाजारात. वरून व्ह्यू बघा किती सुंदर आहे. असं यांचं हे पूर्ण ओपन टेरेस आहे. वरती पण स्पेअर वॉशरूम आहे. इथे पालख्या येतात म्हणून मग त्या लोकांनी मोठं वरती नियोजन केलेलं आहे. त्याच्याने कोणालाही अनकम्फर्टेबल किंवा म्हणजे जागा असं आईस वाटणार नाही. तुम्हाला नारळाचं झाड दाखवते मी, जे आमच्या पत्रावर पडलं होतं कालच. तरी इथेच आहे. हे बघा हे वालं आहे. हे नारळाचं झाड आहे. पूर्ण त्याला नारळ एकदम पिकलेत मस्त. पण ते एक एक करून आठवड्याला एक पडत असतात. आणि पत्री पण जुने झाले की त्याच्यावर आपण चढून काढू शकत नाही. सो हे होतं आमच्या काकांच्या गावातलं घर राजापूरमधलं. सो तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला. आणि आता आपण जाऊया नाश्ता करायला. मच्छीची सगळी आपली स्वच्छ करून झालेली आहे. सो आता भेटूया. निरोप घ्यायचा वेळ झाला. आम्ही चाललो आता मुंबईला. हे आमच्या बॅग्स वगैरे रेडी आहेत. येताना एकच बॅग होती. आता जाताना एवढ्या साऱ्या बॅग्स झाल्या आहेत. सो आम्ही तर वेट करतोय रिक्षासाठी. आणि आजी बघा बोलवते रिक्षावाल्याला. ही आमची मोठी आई. हा आईचे फोटो घेते. हे आईवर फोटो नाही काढलेत माझे. तर चला, आमचा आता गोवा सगळं दौरा संपलेला आहे. या की इथे बसले सगळे सामान बिमान आमचं इथे रेडी. आता बस येईल. तर बसमध्ये बसून थेट मुंबईपर्यंत निघाले. हे होता आमचा आजचा प्रवास. पण आठवड्यात खूप मज्जा केलेली आहे. त्यांचा आठवडा चालू आहे. सो हे होतं आमचं गोवा ट्रिप. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.